आम्ही त्यांच्यासमोर विनवणी केली की तुम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करू. तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला डॉक्टर राजेंद्र गवई सरचिटणीस नाही पाहिजे तर ते सांगा, किंवा काय तुमचं म्हणणं आहे ते सांगा. पण काही उत्तर देत नव्हते. मुळातच आम्हाला संशय असा येत होता की भंते, ससे, सुराई यांना मराठी वाचता येत नाही, इंग्लिश वाचता येत नाही, हिंदी वाचता येत नाही, लिहिता येत नाही. मग याचा सूत्रधार कोण आणि हे कुठपर्यंत चालेल? कारण की समाजामध्ये रोष निर्माण होत होता की भंते काम करत नाही आणि भंतेच्या विरुद्ध बाकीचे जे ट्रस्टीज आहे ते सुद्धा काही करत नाहीत. परंतु कोर्टाकडून कोणतेही असे ठोस आदेश मला आलेले नव्हते. जरी मी मेजॉरिटीने निवडून आलो होतो, त्या काळामध्ये 11 ट्रस्टीज होते. 11 ट्रस्टीजपैकी एक ॲबसेंट होते. 10-1ने मी निवडून आलो होतो. तरीसुद्धा मला अधिकार प्राप्त झाले नव्हते. परंतु फेब्रुवारीमध्ये मला अधिकार प्राप्त झाल्यानंतर सगळ्या ट्रस्टींनी सांगितलं की आता या तुम्हाला जो अधिकार प्राप्त झालेला आहे सेक्रेटरी म्हणून मीटिंग कॉल करण्याचा, तो मीटिंग कॉल करावा. त्या मीटिंगमध्ये काय झालं हे आपल्याला आगलावे साहेब आमचे एक ट्रस्टी सांगतील. जवळजवळ सगळेच ट्रस्टी त्याला हजर होते. केवळ आनंद फुलझेले, सुधीर फुलझेले आणि भंते, ससे, सुराई सोडून सगळे ट्रस्टीज कालच्या मीटिंगला हजर होते. आपण थोडक्यात सांगावं. दीक्षाभूमीच्या संदर्भात काही केसी प्रलंबित होत्या आणि विशेष महत्त्वाची गोष्ट अशी की 2023 पासून तर आत्तापर्यंत मिटिंगा झालेल्या नव्हत्या आणि सचिव साहेबांनी बंदीजींना विनंती केली की बा तुम्ही मिटिंगा घ्या. त्यांनी मिटिंग घेतल्या नाही आणि चॅरिटी कमिशनचा जो रिझल्ट आहे तो 20 फेब्रुवारी 2026ला त्यांनी निकाल दिला आणि निकालामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की सचिव म्हणून तुम्ही काम करावं आणि तुम्हाला सर्व सदस्य सहकार्य करतील अशा प्रकारचा तो ऑर्डर आलेला आहे. या संदर्भात अधिक क्लॅरिफिकेशन देण्यासाठी पुन्हा चॅरिटीकडे जाण्यात आलं आणि चॅरिटी पुन्हा मग 12 मे 2026ला पुन्हा त्यांनी सांगितलं की हा सचिवांना अधिकार मिळाला, सचिव त्या संदर्भात कारवाई करतील. ही गोष्ट कळल्यानंतर मग भंतेजी हायकोर्टमध्ये गेले. त्याचंसुद्धा या ठिकाणी त्यांचा अर्ज आहे आणि हायकोर्टमध्ये गेल्यानंतर त्यांना हायकोर्टाने स्टे दिलेला नाही आणि म्हणून काल समितीची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये 8 सदस्य 11 पैकी 8 सदस्य उपस्थित होते आणि या बैठकीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी झाल्या. सांगितलं की म्हणजे समितीचं कामकाज हे कायदेशीर पद्धतीनं पारदर्शकपणे होणं आवश्यक आहे आणि मग त्या संदर्भात चर्चा झाली आणि विशेष म्हणजे 3 वर्षापासून मिटिंगा झाल्या नाही. कोणत्याही प्रकारचं म्हणजे अंकेशन जो आहे तो समितीसमोर आला ते झालेलं नाही आणि एक व्यक्ती फक्त काम करतो आहे, बाकी कोणाला विचारत नाही. आम्ही तर अनेकदा त्यांना विनंती केली आणि ते तर असं ठरवलं की बा आपण अध्यक्षांना काढण्याचा ठराव पास झाला. त्यांचं सदस्यत्व आणि अध्यक्ष दोन्ही पदावर त्यांना काढण्याचा ठराव पास झाला आणि त्यानंतर मग अध्यक्ष कोण, तर मग आम्ही डॉक्टर राजेंद्र गवई यांचं नाव सुचवलं. तर ते मला की मी अध्यक्ष होणार आहे, माझे वडील होते. नंतर मग कमलताईचं नाव आलं. कमलताई मला की मी सुद्धा होणार नाही. मग डॉक्टर चंद्रशेखर मेश्राम सर यांना विचारलं, ते नाही म्हणाले. त्यानंतर आपले सुटे साहेब आणि दाभाडे साहेब यांनासुद्धा विचारलं. तर सर्वांनी नकार दिल्यानंतर मग आम्ही यांना विनंती केली आपले विलास जजगाते साहेबांना आणि त्यांनी मान्य केलं. सर्वांनी एकमेकांना त्यांची काल अध्यक्ष म्हणून खूप काम या दीक्षाभूमीला आहे. काही विरोध असो, कुणी काही म्हणो, पण सत्य परिस्थिती आहे की दीक्षाभूमीमध्ये सिंहाचा वाटा गवई साहेबांचा आहे. ते स्तूप बनवण्यात त्यांनी अनेक खास्ता खाल्ल्या, अनेकदा शिव्या खाल्ल्या, अनेक लोक समाजाच्या रोषाला सामोर गेले, परंतु कुठलीही तडजोड न करता पवित्र दीक्षाभूमीचं कार्य त्यांनी पूर्णतः असलेलं म्हणून त्यामुळे माझी मनापासून इच्छा होती गवई परिवारांनी या दीक्षाभूमीचं अध्यक्षपद स्वीकारावं. परंतु आईसाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, विलास आता दादांनी घेतलं, मी घेणं बरं, आता खूप झालं. राजेंद्र डॉक्टरांनी म्हटलं मी नाही घेत आणि आईनी माझं नाव सुचविलं. त्याबद्दल मी त्यांचा आणि गवई परिवाराचा ऋणी आहे आणि आईने माझं नाव सुचवलं आणि भंते नाग दीपंकर यांनी अनुमोदन दिलं आणि माझी बहुमतानं निवड झाली आणि भंते सुरेश देसाई यांना समितीने अध्यक्षपदासकट
सदस्य पद- पदावरून सुद्धा त्यांची गच्छंती करण्यात आली, त्यांना काढण्यात आलं. ते आदरणीय आहेत, आम्ही त्यांचा 3 वर्ष खूप सन्मान केला. परंतु एकाधिकारशाही, भ्रष्टाचार, अनियमितता आणि विशेषतः समाजाच्या दीक्षाभूमीचा जर अभ्यास केला कॉलेजपासून साऱ्या याच्या, तर समाजावर तिथं इतका अन्याय सुरू होता. 12 लोक तिथे समाजाचे काढले गेले आणि ज्यांच्यावर जो आरोपीसारखे जे लोक आहेत त्यांना तिथं राहण्यात आलं, त्यांचे परिवार लावण्यात आले. 52,000 रुपये पगार त्यांना देण्यात आला. गेल्या 3-4 वर्षापासून हे सुरू होते आणि त्या दिवशी पैसे मोजण्याकरता भंतेजींनी समितीतल्या कुठल्याच सदस्यांना बोलवलं नाही आणि तो विनयभंगाचा आरोपी भंतेजीसोबत पैसे मोजत होता. किती दुर्दैवाची बाब आहे. मेंढे समाजामध्ये एक वाईट मेसेज चालला आणि त्याचे साडे जे होते त्यांना त्यांनी तिथे लावलं. त्यांची पत्नी तिथे आहे. पेपर फुटी प्रकरणात त्यांचे नाव आले. त्यानंतर विनयभंगाच्या केसमध्ये नाव आले. असे आरोपी पवित्र दीक्षाभूमीच्या आणि दीक्षाभूमीत बॉन्सर लावणं, दीक्षाभूमीमध्ये तोडफोड करणं, दीक्षाभूमीमध्ये विनयभंगाच्या केसेस होणं. 1964 पासनं आजपर्यंत या पवित्र भूमीवर कधीच बॉन्सर लागले नाही. जे जुने लोक आहेत, आता कुणी त्याच्यातले आहेत, केवळला माहीत आहे, केवळ 17-18 वर्षाचे आपण जेव्हा होतो त्यावेळेस कालचे जे अमरावतीचे मंत्री होते सुनील देशमुख, त्यांचे वडील तिथे बर्डीला PI होते पंजाबराव देशमुख. त्यांच्यावर आपल्याच समाजाने जेव्हा हमला झाला दीक्षाभूमीवर तर ते डोकं फुटलं, रक्त पण त्या माणसांनी म्हटलं नाही, पवित्र दीक्षाभूमी बिलकुल लाठीचार झाला नाही पाहिजे, लाठीचार व्हा नाही. आणि या पवित्र दीक्षाभूमीमध्ये आजपर्यंत कधी बाहेर आवाज नाही आला. 64 पासून समिती चालत गेली. कर्मवीर दादासाहेब गायकवाडपासून समिती अध्यक्षपद उठलं. त्यानंतर आदरणीय गवईसाहेबांनी, दिवंगत गवईसाहेबांनी केलं. त्यानंतर भंतेजींनी केले. भंतेजीला अध्यक्ष बनवण्यामध्ये आम्ही सर्वांनी सहकार्य केलं. त्यांचा सूचकही मीच होतो आणि अनुमोदकही मीच होतो. फुलझेले साहेबांना अत्यंत विनंती करून मी त्यांना त्यावेळेस अध्यक्ष. त्यांनी काम चांगलं केलं, कोणी काही त्यांच्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता. परंतु गेल्या 3-4 वर्षापासून त्यांना ज्या लोकांनी घेरलं आहे त्या लोकांच्यामुळं भंते, सुरेश ससाई हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक वागतात आणि त्याला ते प्रवृत्त करतात. पहा, काल पेपरला जी बातमी आली, आम्ही त्याचा आता ह्याच्यात उल्लेख नाही करणार, पण ती बातमी वस्तुस्थितीला धरून नाही. त्याबाबत आम्ही 2-4 दिवसानंतर तुम्हाला दीक्षाभूमीची खरी वस्तुस्थिती सांगू. जे दीक्षाभूमीबाबत विकासाबाबत बातमी आली त्याबाबतची सर्व खरी परिस्थिती आम्ही समाजाला सांगू. भंतेजींना आम्ही 3 वर्ष सांभाळलं. प्रत्येक याच्यात म्हणजे त्यांच्या नावाने भयंकर भ्रष्टाचार सुरू आहे. 41D केस 8 सदस्यांनी टाकले. अच्छा, दीक्षाभूमीचे सदस्य हे उच्च शिक्षित आहेत, डॉक्टर्स आहेत, विचारवंत आहेत, साहित्यिक आहेत. मग 8 लोक म्हणजे 9 लोक आज एक दिवंगत झाले. 9 लोक त्यांच्या विरोधात काही करोडो रुपयाचा व्यवहार 3 वर्षामध्ये याच्यामुळं झाला, एका सहीमुळं. आणि त्यांच्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आम्हाला गंध आला. आणि आम्ही हे म्हणत नाही भ्रष्टाचार झाला, आम्ही नाही म्हणत, त्यांचीच ऑडिट रिपोर्ट म्हणते भ्रष्टाचार झाला. त्यांनी जे ऑडिट केलं आहे ना त्या ऑडिटमध्येच भ्रष्टाचार आहे. तर त्याविरुद्धसुद्धा आम्ही चॅरिटीमध्ये भंतेजी आणि त्यांचे 2 सहकारी यांच्या विरोधात 41D, ज्याला आर्थिक भ्रष्टाचार म्हणतात आणि ज्यांना पदच्युत करण्याचे त्याच्यामध्ये तरतूद आहे, तीसुद्धा आम्ही चॅरिटीमध्ये टाकली आहे. ती विचाराधीन आहे आणि तो भ्रष्टाचार पुराव्यासकट आहे. तो आम्ही म्हणत नाही भ्रष्टाचार झाला. त्यांनी जे बॅलन्स शीट तिथं दाखल केली त्या बॅलन्स शीटमध्ये आहे. म्हणून आम्ही भंतेजींना अनेकदा विनंती केली, परंतु ते ऐकायलाच तयार नाही. अनेक प्रकरण झाले. त्या दिवशी त्या महिला विचारायला आल्या होत्या, तर त्याच्यातही त्यांच्यावर असे खोटे आरोप करण्यात आले. आमच्या अंगावर धावण्यात आलं आणि महिलांच्या अंगावर धावले. तर त्याबाबत आता आम्ही खूप सर्व त्रासून गेलो. राजेंद्र गवई तिथे असो, आगलावे सर तिथे असो, आम्ही असो नसो, संस्था ही राहिली पाहिजे, माणसं असोत नसोत. आणि इथली पवित्र संस्था जेव्हा आता आम्हाला वाटलं रसातळाला चालली, म्हणून काल मोठ्या कठोर मनानं अंतकरणानं हा आम्ही निर्णय घेतला. त्यांना आम्ही कायदेशीरपणे अध्यक्षपदावरही काढलं आणि कायदेशीरपणे त्यांचं सदस्यत्वही रद्द केलं. आणि ही जी मला संधी दिली, मी आजपर्यंत जी काय दीक्षाभूमी आणि समाजाची सेवा करत आलो, यापुढेही करत राहील. आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांसोबत माझे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई आणि माझे सर्व 8 सहकारी, आगलावे सर असतील ना, चंद्रशेखर मिश्रामध्ये येणार सुटे असतील, दीपंकर असतील, दाभाडे असतील, आईसाहेब असतील, आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या सहकार्यानं मी दीक्षाभूमीची, पवित्र दीक्षाभूमीची सेवा करेल. आणि आजच्यापासून तुम्हाला एवढंच सांगतो, येत्या 5-6 वर्षात
दीक्षाभूमीचा विकास हा अत्यंत कुशल विकास आणि सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतो, येत्या 6 वर्षात तुम्हाला दिसेल याची आम्ही ग्वाही देतो. आणि आपला आशीर्वाद आणि आम्हाला पाठिंबा असू द्या, सहकार्य असू द्या, एवढीच आपणास विनंती करतो. कोर्टात डिसमिस झालेलं आहे, सगळं झालेलं आहे, कोर्टात डिसमिस झालेलं आहे. मेजॉरिटीने, हे बघा, जेव्हा मेजॉरिटी निर्णय घेते तेव्हा काहीच होऊ शकत नाही. मेजॉरिटी CM बनवते, मेजॉरिटी PM बनवते. मेजॉरिटी ऑफ द लोकसभा मेंबर्स डिक्लेअर द PM, मेजॉरिटी ऑफ द असेंब्ली मेंबर्स डिसाईड द CM. त्याचप्रमाणे ते मेजॉरिटी ऑफ द ट्रस्टीज डिसाईड द प्रेसिडेंट. नियमाप्रमाणे झालं असल्यामुळे आम्हाला कसली चिंता नाही आहे. गजघाटे साहेब बनतील, सांगा त्यांना. पण आमची पण एक अट आहे, आमची एक अट आहे की एका सहीने चेक चालणार नाही. त्या उद्याच्या उद्या पत्र द्या, आम्ही विचार करू की ठीक आहे, मी परत येतो. गजघाटे साहेब सेक्रेटरी बनतील. आमची एकच अट आहे की एका सहीने चेक जाणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा समिती, स्पोर्ट्स अकॅडमी याचा अकाउंट कोणी उघडला, याचे पैसे कुठे घेतले, याचं उत्तरसुद्धा त्यांना द्यावं लागेल. तर आम्ही विचार करू, अन्यथा नाही. मी काय म्हणतो, आमचे जेवढे काही ट्रस्टीज आहेत ते सगळेच्या सगळे ट्रस्टीज बौद्ध आहेत. एक सगळेच, इवन नागदे आपले हे भंतेजीसुद्धा पूर्वाश्रमीचे, ते महार जरी नसतील तर आम्ही भंतेजींच्या व्यतिरिक्त सगळे पूर्वाश्रमीचे जे महार आणि आजचे बौद्ध आहेत. हा झाला एक विषय. झाला दुसरा विषय, नियुक्त्या आम्हाला करू देत नाहीत भंतेची. नियुक्त्या आम्हाला सुधीर, ते म्हणतात की सुधीर फुलझेले आमचा सेक्रेटरी आहे, सुधीर फुलझेले म्हणते मी राजीनामा दिला आहे. काय चाललं आहे दोघांमध्ये मला काही कळत नाही आहे. परंतु त्यांनी ज्या नियुक्त्या केल्या त्या नियुक्त्यामध्ये कदाचित बौद्ध नसतील, मग आमच्या हातात द्या ना, आम्ही विचार करू. जास्तीत जास्त आम्ही प्राधान्य अनुसूचित जातीला देऊ. पण दुसरा काय राहिला प्रश्न, काही मध्यंतरी एक तुमचे काही पत्रकार लाल दुपट्टे घालून तिथे गेले होते दीक्षाभूमीमध्ये, RSSचे लोक गेले. अरे बाबा, तुमचेच पत्रकार गेले होते, बघून घ्या तिथे. इथे टाचणी जरी पडली तर RSSने पडली असे म्हणतात. आम्ही फक्त एकच सांगतो, आम्ही सगळेच्या सगळे ट्रस्टीज, एक भंते ससे सुराई सोडून पूर्वाश्रमीचे महार आणि आजचे बौद्ध आहोत. आणि भंते सुरे ससाई हे बौद्ध आहेत, पूर्वाश्रमीचे महार नाही आहेत. त्याच्यामुळे याच्यात कुठेही वाद नाही आहे. राहिला नियुक्तीचा प्रश्न, नियुक्त्या आम्हाला द्या ना, आम्ही जास्तीत जास्त समजतो. आम्हाला सर्वांना लोकांना घेऊन जायचं आहे, आम्हाला कोणताही समाजाचा राग करायचा नाही आहे. पण जास्तीत जास्त लोक हे अनुसूचित जातीचे असतील. मला चाहणारे अनेक व्यक्ती आहेत, पण माझे विरोधकच तेवढे आहेत. तेव्हा माझ्या विरोधकांना मी सांगेल, राजकीय विरोधकांना, की मी अध्यक्ष नाही आहे, विलास गजघाटे साहेब अध्यक्ष झालेले आहेत. टीका करू नका, संस्था महत्त्वाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संस्था आहे ही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध दीक्षा दिलेली आहे. तेव्हा तुम्ही विरोध करू नका. आम्हाला ही संस्था याचा विकास करण्यासाठी माझ्या विरोधकांना, राजकीय विरोधकांना विनंती करतो आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा. तुम्ही आम्हाला सल्ला जरी द्यायचा असेल तर आम्ही तुमचा सल्ला घेऊ. काही जरी चूक झालं तर जी सजा तुम्ही आम्हाला देत असाल ती द्यायला तयार आहोत. आम्ही भंतेजीलाही आताच थोड्या वेळापूर्वी आम्ही भंतेजीला केलं नाही निमंत्रण. उद्यापर्यंत वाट बघू, सकाळपर्यंत, नाही तर चेंज रिपोर्ट सबमिट करू आम्ही उद्या सकाळी. परंतु अध्यक्ष ते राहतील, सेक्रेटरी आमचे गजघाटे साहेब राहतील, परंतु एका सहीने आम्ही अकाउंट चेक जाऊ देणार नाहीत. स्पोर्ट्स अकॅडमीचा भ्रष्टाचार आम्हाला पाहिजे. आमचं काय चुकते ते लोणारे साहेब, आम्ही तुम्हाला विचारतोय ना. नाही, आज आम्ही कोणाला निमंत्रण दिलेलं नाही आहे. आज प्रश्न समाजाला असं वाटायला नको की आम्ही कोणावरती अन्याय केलेला आहे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.